दत्त माझी माता, दत्त माझा पिता, बहीण बंधू चुलता, दत्त माझा, दत्त माझे गुरु, दत्त माझे तारू, मजसी आधारू, दत्त माझा, दत्त माझे धन, दत्त माझे मन, सोयरा सज्जन, दत्त माझा, एका जनार्दनी दत्त हा विसावा, एका जनार्दनी दत्त हा विसावा, न विचारिता जावा गावा त्याच्या, दत्त माझे गुरु, दत्त माझे तारू, मजसी आधारू, दत्तराज। महायोग पीठे तटे भीमरथ्यं वरं पुंडरीकाय दातुं मनीन्द्रये समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं। कीर्तन रूपी सेवेकरिता घेतलेला अभंग शांती ब्रह्म पैठण निवासी श्री एकनाथ महाराज यांचा हा 4 चरणाचा अभंग असून आज दत्त जयंतीच्या निमित्ताने हा अभंग घेतलेला आहे। विठ्ठल जयंतीच्या पर्व काळाच्या निमित्ताने गेल्या 10-15 वर्षापासून आमचे बंधू श्री माननीय भगवान भिकाजी सांगळे तसेच भानुदास भिकाजी सांगळे हे 2 बंधू आहेत। हे दरवर्षीच हा कार्यक्रम दत्त जयंतीचा मोठ्या थाटामाटामध्ये करतात। या महाराष्ट्राच्या मातीमध्ये पैशावाल्याची कमी नाही, खूप लोकांकडे पैसा आहे, पण जास्त पैशावाल्याकडे पैशाला जन्म ठेप आहे। पण दुसरीकडे आमच्या या महाराष्ट्राच्या मातीचं सौभाग्य एवढं मोठं आहे की एक आमचे भगवानराव भिकाजी सांगळे एक शेतकरी पुत्र आहेत, पण या शेतकऱ्यांनी गेल्या 10-15 वर्षापासून एवढा मोठा उत्सव स्वतः दत्ताचं मंदिर आणि भगवान शंकराचं मंदिर बांधलंय। त्यांच्यासाठी एकदा जोरात टाळ्या वाजवा। मला असं वाटतं त्यांच्या आई वडिलांची पुण्याई आणि त्यांचीही पुण्याई, बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी। भगवानराव सांगळे यांनी मला फोन केला, ताई दत्त जयंतीचा कार्यक्रम आहे। लोकही तसं थोडंफार सहकार्य करतात पण स्वतःही करतात। एका शेतकऱ्याने एवढा मोठा कार्यक्रम करणं ही सोपी गोष्ट नाही, पण आजही शेतकऱ्याचं मन हे मोठंच आहे, कारण शेतकरी हा बळीराजा आहे आणि त्या बळीराजाचं मन सुद्धा राजासारखंच आहे। बरं, मी बोलायचं काम नाही, म्हणून एवढा मोठा कार्यक्रम यांनी या गावामध्ये केला त्याबद्दल मला त्यांचा सार्थ अभिमान आहे। भाऊ, तुम्ही असा देवाचा कार्यक्रम करतात, दत्त भगवान तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये
कधीच काही कमी पडू देणार नाहीत. असाच कार्यक्रम करण्यासाठी तुम्हाला भगवान दत्तात्रय, भगवान शंकर भोलेनाथ त्याची सेवा करणारा आला तर कधी कमी पडतच नाही. मग दत्ताच्या निमित्ताने तुम्हाला काही कमी पडणारच नाही. जसं विहिरीतलं पाणी उपसल्यानंतर नवीन पाणी येत राहतं आणि जर पाणी तसंच ठेवलं तर पाणी सडतं, पिण्याच्याही लायक येत नाही आणि कशाच्याच नाही ना. मग तसं जर पैसा नाहीच काढला तर मग काही नाही. लक्ष्मी ही दान दिल्याने आणि धर्म केल्याने वाढत जाते. तसं फार चांगला कार्यक्रम तुम्ही केला, मग तुम्हाला मनापासून धन्यवाद. आपलं कीर्तनही आहे, कीर्तनाच्या नंतर सगळ्याला पुन्हा महाप्रसादाची सुद्धा ठिकाणी पंगत आहे. हे सर्व आहे. या गावाचं सुद्धा हे सर्वात मोठ्या प्रकारचं भाग्य आहे. विठ्ठल याच्या या ठिकाणी हा कार्यक्रम आहे. ते गाव हे सुद्धा मोठं गाव आहे. ते गाव सोपं नाही. ते गाव म्हणजे नावच मोठे. ते गाव आज जसं ब्रह्म विष्णू महेश 3 देवाचा अवतार तसं हे ते गाव अवतारी गाव आहे आणि आदर्श पुरस्कार मिळालेलं ते गाव आहे. म्हणून 3 देवाचा अवतार दत्तात्रय तसं हे तिगाव शासनाचाही पुरस्कार असं तिगाव. जोरात टाळ्या वाजवा. तुम्ही तुमच्यासाठी भाग्यवान मंडळी आहेत. सगळ्याला धन्यवाद. विठ्ठल रघुनाथ विठ्ठल मुर्तडक, तुकाराम यशवंत अंकर अशी ही सर्व मंडळी त्यांना सहकार्य करू लागायला आहेत. सगळ्यालाच धन्यवाद. आणि या ठिकाणी आपले सानप सर ते सुद्धा उपस्थित आहेत. माजी सरपंच सानप सर, आमचे भाऊ आहेर बाबा उपस्थित आहेत करुल्याचे, तसेच माजी सरपंच आहेत करुल्याचे. या ठिकाणी उत्कृष्ट असे गायक हरिभक्त पारायण सांगळे महाराज आहेत. उत्कृष्ट गायक हरिभक्त पारायण नवनाथ महाराज गडाख आहेत, याच भागातले आहेत. तसेच हरिभक्त पारायण भगवान महाराज आहेत, ते सुद्धा उत्कृष्ट गायक आहेत. तसेच उत्कृष्ट असे मृदंग वादक हरिभक्त पारायण चैतन्य महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांची वारकरी शिक्षण संस्था आहे आणि हरिभक्त पारायण आमचे विनेकरी. त्यांच्याकडे पाहिल्याबरोबर असं वाटतं नामदेव महाराजच आहेत. तेव्हा सुंदर सोनोशीकर आहेत, त्यांचंही सुंदर असं आहे. माईक सिस्टीमवाल्या दादांनाही धन्यवाद. सर्वच गावातल्या माता भगिनी पुरुष मंडळी सर्वांना धन्यवाद. विठ्ठल आपल्या देशामध्ये 12 ज्योतिर्लिंग, सप्तपुऱ्या, 3.5 शक्तीपीठ या महाराष्ट्रात भौगोलिक दृष्ट्या, सांस्कृतिक दृष्ट्या सर्वच संस्कृती प्रधान देश जगाच्या पाठीवर भारत देश आहे. आणि या देशामध्ये आकृतीला विकृतीला महत्व नाही. ज्या देशात संस्कृतीला महत्व दिल्या जातं त्याचं नाव आहे भारत देश. असा हा भारत देश. या भारत देशामध्ये 4 पर्व काळ आहेत. महाशिवरात्री, दत्त जयंती, आणखी नरसिंह जयंती, आपलं रामनवमी, कृष्णाष्टमी असे पर्व काळ आहेत. त्यापैकी दत्त जयंती हा एक फार मोठा पर्व काळ आहे. आजच्या दिवशी प्रत्येक माणूस दत्त जयंती धरतो. आता दत्त जयंती, महाशिवरात्री, रामनवमी आणि गोकुळाष्टमी असे भारत देशातले हे 4 पर्व काळ आहेत. आपण जसं एकादशीचं व्रत करतो तसे काही लोक दत्त जयंती सुद्धा एकादशी सारखी करतात. काही जण दुपारपर्यंत करतात, दुपारून जेवण करतात महाप्रसाद. आता ज्याच्या त्याच्या पद्धतीने ज्या त्या भागामध्ये करतात. पण दत्त जयंती आपण साजरी करतो हे फार महत्वाचं आहे. मुळात दत्त जयंती का साजरी केली जाते, आज दत्ताचा जन्म हा कशामुळे झाला याचं आपण कारण पाहू. विठ्ठल शंकर भगवान
मोठं दैवत. एके दिवशी शंकर भगवान बसले असता सहज पार्वतीला म्हणले, पार्वती तुमच्यापेक्षाही एक महान पतिव्रत आहे. म्हटले कोण? आत्रीची पत्नी सत्य अनुसया. अनसूया या शब्दाचा अर्थ असा होतो की जिला असूया द्वेष नाही अशी अनसूया. आत्री ऋषीची पत्नी आहे आणि ती अनुसया महान पतिव्रत आहे. मग ही भगवान शंकराची पत्नी ना. आता इथं सरपंचाची बायको झालं तरी माणसाला गर्व फार असतो. तर ती भगवान शंकराची पत्नी होती. इथे काही कमी अहंकार असेल का त्यांना सुद्धा? म्हणली मी शंकराची पत्नी आणि देवाच्या बायकोपेक्षा महान पतिव्रता अशी कोण आहे? बरोबर आहे का महिला मंडळ? जर दुसरीला म्हटलं नाही छान दिसते छान, मग माणसाला लगेच वाटतं नाही नाही मी काय छान दिसत नाही का? आणि माझी साडी काही भारी नाही का? काय मी ऍक्टिव्ह वाटत नाही का? कसं काय? पुरुषांनी कधी एक डोक्यात ठेवायचं, जर पत्नी खुश करायची असेल तर जग खड्ड्यात गेलं फक्त आपल्या बायकोला म्हणायचं वा काय छान दिसतीस, तुझ्या पुढे ऐश्वर्या राय सुद्धा फिकी आहे. एवढं म्हणा. किती म्हातारे माणसं होऊ द्या बरं का सरपंच. बायकोला खुश करो, घरातली लक्ष्मी खुश असली तर जग खुश, नाही तर मग काही नाही. आणि कधी बाहेर गेलातच जातच असत तुम्ही बाहेर संगमनेर इकडं तिकडं, काही नाही फुल आणायचं एखादं गुलाबाचं किंवा गजरा आणायचा, अरे धर तुझ्या वेणीला लाव. बर का पुरुष मंडळी, नका देऊ नये फक्त शिव्याच. काय बघत आणि काय माझ्याकडे, जरा बायकाचंही कौतुक करायचं कधीतरी शिका. आणि घरातली लक्ष्मी प्रसन्न असेल तर घर प्रसन्न असतं बघा. बाकी काय होय चैतन्य महाराज, तुम्ही सुद्धा बायकोला खुश करत असताल ना? संन्यासी होय. हा बरोबर होईल होईल. लग्न झाल्यावर सांगते मी असं करा म्हणून, असं अगोदरच प्रॅक्टिस करा. तसं देवाची पत्नी, मी कशावरून तुम्हाला उदाहरण सांगितलं की देवाच्या पत्नीला पार्वतीला सुद्धा सर राग आला. पतिव्रता कोण आहे असं? मग तिने काय केलं? ब्रह्मदेवाची पत्नी सावित्री, भगवान विष्णूची पत्नी लक्ष्मी यांची भेट घेतली. आता ह्या मैत्रिणी ना साध्या परिस्थितीतल्या मैत्रिणी वेगळ्या, मध्यम वेगळ्या, व्हीआयपी वेगळ्या, व्हीव्हीआयपी वेगळ्या, हायफाय सोसायटी वेगळी, क्लास वेगळ्या, मिडल क्लास वेगळ्या, सगळ्या मैत्रिणीत बी फरक आहे ना. तर ह्या उच्च दर्जाच्या मैत्रिणी होत्या तिघी जणी देवाच्या पत्नी. तिघी जणी चर्चा करायला बसले. अगं म्हणे आपल्या तिघीपेक्षा एक महान पतिव्रता आहे सत्य अनुसया. तेवढ्यात नारद महर्षी आले. म्हणजे खरंच आहे का? अहो म्हणे खरंच आहे ना महान पतिव्रता. मग नारदाला यांनी विचारलं, तिघी जणींनी, सावित्री, लक्ष्मी आणि पार्वती, जगदंबेने विचारलं, अरे नारदा ती महान पतिव्रता आहे म्हणते सत्य अनुसया. नारद महर्षी म्हटले हो आहे ना तुमच्या तिघीपेक्षाही. मग याच्यावर पर्याय काय? तिचं सत्व हरण करायला. तुम्ही ना गावात एखादा माणूस प्रतिष्ठित असेल, चांगला असेल तर त्याला नाव कसं ठेवायचं, वीक पॉइंट कोठं, तर त्याचा शोधायला माणसं टपलेली असतात बरं का. हा कुठं डॅमेज करायचं. सध्या महाराष्ट्रात तेच चाललंय ना. कोणाची प्रतिमा कोण कुठे कमी करेल हे सांगता येत नाही. चांगलं करण्याकडे लोकांचं लक्ष नाही. चांगुलपणाला डाग कुठं लागेल आणि वीक पॉइंट कुठे सापडेल याच्यावर माणसं टपलेली. मग तसे म्हणले सत्य अनुसया महान पतिव्रता आहे, पण तिचं सत्व हरण करायचं. काय करावं लागेल? नारदाला विचारलं. नारदाने एकच सांगितलं, म्हणले एक करा, तुमच्या तिघीच्याही पतीला ब्रह्म विष्णू महेश या तिघांनाही सत्य अनुसयाकडे पाठवा आणि नग्न होऊन जीव घाल म्हणून भिक्षा मागायला तिथं पाठवा. मग तिघीने आपल्या पतीला सांगितलं, जा ब्रह्म विष्णू महेश. बघा देव सुद्धा आपापल्या बायकाच ऐकत होते. काय बघता माझ्याकडे? मग तुम्हाला सुद्धा बायकाचं ऐकावं लागतं. होय सर, ऐकतात का नाही? काय हिंमत आहे तुमची नाही ऐकलं म्हणायला? कीर्तन थोड्या पुरतंय, घरी गेली कीच बायको म्हणा. तिथं तर त्या राधाताई महाराज आले ते बीडच्या सानप, म्हणले ऐकत नाही बायकोचं, मग जा तिकडे खायला बाहेर. ऐकावंच लागतं. बायकोचं ऐकल्याशिवाय पर्यायच नाही आता तुम्हाला सगळ्यालाच. मग तसं ते गाणी ऐकलं. गेले, रात्रीची वेळ आहे,
अत्रि ऋषी नमस्कार जय हरी झाला. आणि मग अत्रि ऋषीला हे म्हटले सत्य अनुसयाला भेटायचं. म्हणले भेटा ना, जा आतमध्ये. गेले. ब्रह्मा विष्णू महेश तिघांनाही नमस्कार केला सत्य अनुसयाने. म्हणले देवा कुणीकडे येणं केलं? म्हणले काही नाही अनुसय, तुझ्याकडे चालू, आम्हाला तुझ्याकडे आम्ही काही मागायला आलो. म्हटले मागा की? नाही म्हणले अगोदर वचन द्या. मग अगोदर वचन घेतलं. आता सत्य अनुसयला असं वाटलं मागून मागून देव काय मागणार आहे, ते देऊन टाकलं वचन. आणि त्यावेळेस तिने देव म्हटले अनुसय आम्हाला तू अंगावर काहीच वस्त्र नसताना नग्न अवस्थेमध्ये आम्हाला भोजन घाल. सत्य अनुसय म्हटले ठीक आहे. ब्रह्मा विष्णू महेश तिघाच्याही डोक्यावर हात ठेवला अनुसयने आणि तिघही 3-4 महिन्याचे बाळ झाले. कुणी सांगतं हात ठेवलाय, कुणी सांगतं कमंडलूतलं पाणी टाकलं. काय जे असेल ते असेल, पण तिघालाही बाळ बनवलं ते तितकं 100% खरं. छोटे छोटे बाळ बनवलं, आत टाकले बाळ. आणि मग सत्य अनुसयाने आपले पूर्ण कपडे अंगावरचे काढले आणि स्वतःच्या अंगावरच दूध सत्य अनुसयाने तिघाला जशी आई बाळाला पाजते तसं सत्य अनुसयाने तिन्ही देवाला छोटे बाळ बनून पाजलं. म्हणजे भोजन खाऊन घातलं आणि घातले झोपी. घातले तिघालाही 3 पाळण्यात, तिघाला पाळण्यात टाकलं. आणि ब्रह्मदेवाला म्हटलं ब्रह्मदेवा सृष्टीची रचना करून करून थकला असेल म्हणून झोका दिला. भगवान विष्णूला सांगितलं या पृथ्वीचं संरक्षण करता करता तू थकला असेल म्हणून त्याला एक झोका. भगवान शंकराला अरे तू या सृष्टीचं रचना करता करता किंवा सृष्टीचा संहार करता करता थकला असेल म्हणून तुलाही झोका. तिघालाही झोका. काय सांगावं. सत्य अनुसयाच्या आश्रमामध्ये तिघही देव बाळ होऊन आराम करते. हणू अनुसया त्यांना झोके देती. लालन पालन पोषण सर्व चालू आहे. इकडं तिघीच्याही तिन्ही देवाच्या पत्न्या वाट पाहतात. देव आणखी यायला तयार नाही तर कसे यायला. पुन्हा फोन केला. त्या काळातला मोबाईल म्हणजे नारद मुनी. जगात काय चाललंय, सोशल मीडिया जसं आज आहे ना, गल्लीत बसून दिल्लीला काय चाललंय, कुणी शपथ घेतली कुणी नाही घेतली कुठं बसून कळतंय, इथं घरात बसून आपल्याला कळतंय. तसं तो शपथविधी सगळं कळतंय आपल्याला मीडियाद्वारे. टीव्ही आहे, युट्यूब आहे, इन्स्टा सगळ्या त्याच्याद्वारे. तसं त्या काळातला सगळ्यात मोठा मोबाईल सोशल मीडिया म्हणजे नारद मुनी. लगेच नारद मुनीला बोलवलं. नारद महर्षी आमच्या देवाचं काय झालंय? म्हणले काय झालं? अहो म्हणले तुमचे देव तिथंच आहेत. त्या सत्य अनुसयाने त्यांना बाळ करून ठेवले. म्हणले मग आम्हाला जावं लागेल. त्या सावित्री लक्ष्मी पार्वती तिघी जणी आले अत्रि ऋषीच्या आश्रमामध्ये. आल्याबरोबर सत्य अनुसयाला जय हरी झाला. ह्या जरा तावतच होत्या ना, अगोदर अहंकार होताच ना जरा पदाचा सत्तेचा. त्याच गुरमीत होत्या तिघी पण देवाच्या बायका ना, त्याच तावत गेलेलं. आणि गेल्यानंतर म्हणल्या सत्य अनुसार कुठे आहेत आमचे देव? किती दिवस झाला आमच्या देवाला तिथंच ठेवले. म्हणले जा आतमध्ये घ्या ओळखून. आणले आतमध्ये. तिन्ही देव सेम टू सेम ट्रू कॉफी. आता काही माणसं जर सारखे असले तर ओळखायलाच येत नाही. आमच्या महासांगवी गावामध्ये सारखेच 2 जण भाऊ होते, आवळे जावळे. दोघांचे फेटे लाल, नाक डोळे सगळं सारखं, उंची. एकाने बँकेतून पैसे उचलून न्यायचे एकमेकाच्या नावावर तरी मिळ लागत नसायचं. साहेबला सुद्धा इतके सारखे दिसायचे 2 जण. तसे ते सारखेच भाऊ आपले देव दिसायला लागले. मग सावित्री लक्ष्मी पार्वती कुठे पती ओळखायला येतो. देवाच्या बायका होत्या ना, अहंकार होता पदाचा. म्हणले घे ना ओळखून आपापले पती ओळखायला. तुम्हाला सांग इथं बसलेली लोक उगी अहंकार करत जाऊ नका. कोणी असं मी म्हणणाऱ्याचा अहंकार जिरतो. माणसाला उगी वाटतं मी म्हणजे कोण आहे, माझ्यासारखा कोणीच गबाचा हो. जेव्हा कोरोना आला मी म्हणणाऱ्याची सगळ्याची जिरवली. कोरोनानी जिरवली का नाही? तिथं म्हणलं का कोरोना हे फार मोठे मंत्री आहेत यांना कसं कसं. तिथं कोणीच नाही, लहान मोठा, पैशावाला नाही, शक्तीवाला नाही, कसलाच नाही. सर्वांचेच देवाच्या मनात आल्यावर कोणाचं काय चालतं काहीच नाही. तसं त्या काळामध्ये ह्या तिघी जणी किती त्यांच्याकडं देवाच्या पत्न्या होत्या, अधिकार होता, सर्व होतं, पण काही चला नाही. शेवटी सत्य अनुसयाला नमस्कार केला आणि सांगितलं अनुसये
आमच्या तिघीपेक्षा महान पतिव्रता तू येस आम्ही कबूल करतो. खरंच देवावर सत्ता आहे. तिघी जणी म्हणले हात जोडले सत्य अनुसयाला. आणि अनुसये आमचे पती आम्हाला ओळखायला येत नाही, आता तूच ओळखून दे. पुन्हा अनुसयेने केलं बरोबर. ब्रह्म विष्णू महेश तिघ जण या आपल्या रूपामध्ये मला दत्त गुरु दिसले, मला दत्त गुरु तिन्ही ब्रह्म विष्णू महेश सत्य अनुसयानी यांना. आणि तिन्ही देवाने मग सत्य अनुसयाला सांगितलं, अनुसये आम्ही तुझ्यावर तिघही प्रसन्न आहेत, काय मागायचंय ते माग वरदान. सत्य अनुसया म्हणली, देवा तुम्ही तिघ जण माझ्या घरी आश्रमात राहिलात आणि मला आता तुमच्याशिवाय मन लागत नाही, मला करमत नाही तुमच्याशिवाय. तुमचा एवढा मोठा स्नेह मिळाला, मी आई बनले तुमची, तुम्ही बाळासारखं मला प्रेम दिलं. मग आता माझी एकच इच्छा आहे, तुम्ही तिघही माझ्या उदरी अवतार घ्यावा, ही माझी इच्छा आहे. मग तिन्ही देवांनी सांगितलं काही हरकत नाही. म्हणून ब्रह्म विष्णू महेश तीन देवाचा एक अवतार म्हणजे दत्तात्रय भगवान सत्य अनुसयाच्या पोटी जन्माला आले. कर कमळावर जरा टाळ्या पिळ्या जोरात द्या, मरगळ घालून बसू नका जरा. तीन शिरे सहा हात तया माझे दंडवत. तीन मुंडके दत्तात्रय म्हणजे तीन, ब्रह्म विष्णू महेश तीन शिरे तीन डोके सहा हात. आणि भगवान दत्तात्रयाला किती हात होते? सहा हात. तया माझे दंडवत. काखे जोडी पुढे
काखे जोळी पुढे श्वान, काखामध्ये जोळी आहे दत्तात्रय भगवंताची भिक्षेची, पुढे श्वान आहे आणि नित्य जान्हवी नदीचं स्नान आहे. असे दत्तात्रय भगवान आहेत. सामान्य आहेत का? दत्तात्रय भगवंताची कीर्ती ही महान आहे. दत्तात्रय भगवंताचं कार्य हे महान आहे. हे दत्तात्रय भगवान दत्तात्रय देव तर आहेतच आहेत. भिक्षा दत्तात्रयाचं कर्तृत्व हे महान आहे. दुसरी गोष्ट दत्तात्रय भगवान हे एक योगी होते. योगी सामान्य नसतं. जो संसार करतो तो भोगी आणि जो तपश्चर्या करतो तो योगी. आणि योगीच आपल्या आयुष्यामध्ये काहीतरी चांगलं कार्य करू शकतो. मग दत्तात्रय भगवान हे योगी. मुद्रा लावणे खेचरी प्राणायामी बैसला. पहिलं मेरूच्या शिखरी. बस साहेब पुढे. मेरूच्या शिखरावर एक योगी बसला. म्हणजे कोण? दत्तात्रय भगवान. मुद्रा लावणे खेचरी. खेचरी अशी मुद्रा लावली. प्राणायामी बैसला. प्राण आपण समान उदान व्यान हे काय सोपी गोष्ट नाही. योग हे आपल्याला जमणार नाही. योग करायचं म्हणलं एका आसनावर बसावं लागतं. मुद्रा लावावी लागते. एका आसनावर बसून एका सिंहासनात बसावं लागतं. आता इथं कीर्तनात 2 तासात आमचे 72 आसनं होतात. इथं कसं बसणं सोपं आहे का? आसन लावून तिथंच महाराजांनी फारच लांबवलं. लगेच घड्याळाकडं 2 तासाच्या पुढे गेले. चला बरं असं आहे. आता इथं कसे बसत असतील 10 20 तास योगी. 20 तास म्हणजे कायमच आसनात बसलेले असतात काही योगी. तुम्ही हिमालयात जर गेलात तर काही साधूंच्या केसाच्या जटा वळल्यात, नखाच्या चुंबडी वळल्यात कुंभमेळ्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात ते योगी. आणि दिवस रात्र ते त्यांच्याच मस्तीमध्ये त्यांच्या तंद्रीमध्ये बसलेले असतात समाधी लावून. असे सगळे योगी. सामान्य गोष्ट नसती आसन लावून बसणार. ज्ञानेश्वरीचा 6वा अध्याय बघा. तुम्हाला मग कळेल योग कसा असतो. तो अध्याय वाचा मग कळेल. योगाच्या वाटा जे निघाले गा सुबटा दुःखाचाची सेल वाटा भागाला. योगाच्या